नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम रामोशी बेडर बेरड समाज, बहुजन समाज सर्वांना या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना निमंत्रण देतो की येत्या 7 सप्टेंबरला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची जयंतीचा कार्यक्रम बिवडी या ठिकाणी मानवंदनेचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपण दरवर्ष मानवंदनेला येतच आहात, पण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अनेक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी महाराष्ट्राचे अनेक मंत्री महोदय आपण बोलून त्या ठिकाणी कार्यक्रम करत असतो। ह्याही वर्षी आपलं बऱ्यापैकी ते नियोजन झालं, पण गणपती विसर्जनाच्या दिवशी कधी कधी जयंती आली, कधी गणपती उठल्यानंतर आले, पण ही जी जयंती आद्य क्रांतीवीरांची आहे ती गणपती बसवायच्या दिवशी ही जयंती आलेली आहे। आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यवरांच्या प्रत्येकाच्या घरी, मान्यवरांच्या आणि प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार असतं। त्यामुळं त्या ठिकाणी मान्यवरांचं येण्याची थोडी दाट शक्यता कमी आहे। त्यामुळं आपल्याला या ठिकाणी आपण कार्यक्रम जी सभा करायची होती ती सभा आपण कॅन्सल केलेली आहे आणि मानवंदना आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या स्मारकावरती 12 वाजता त्या ठिकाणी सरकारी मानवंदना होणार आहे। त्या ठिकाणी महाराष्ट्रातले सर्व जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो। मी या ठिकाणी अजून एक सांगणार आहे की बऱ्यापैकी गणपती आपल्या घरामध्ये असणार आहे, आपल्याला काहींना त्या ठिकाणी येण्याला शक्य होणार नाही। त्यामुळं आपण आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांची जयंती करावी। गावामध्ये, शाळेमध्ये ज्या ज्या ठिकाणी जयंती होत नसन त्या ठिकाणी आपण जाऊन जयंती करावी। आपण दरवर्ष सांगतो की बायका पोरांची त्या ठिकाणी या, ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या ठिकाणी यावं, ज्यांना शक्य नसेल त्यांनी गावामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जयंती करावी। आपण 7 तारखेनंतर 10 तारखेपासून महाराष्ट्रभर आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रा आपण काढणार आहे। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं जे महामंडळ आहे, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावाने जे आर्थिक विकास महामंडळ झालेलं आहे, त्या महामंडळाचा लाभ माझ्या सर्व जनतेपर्यंत, माझ्या समाजापर्यंत, माझ्या आया बहिणींपर्यंत ते पोचावा आणि त्या संदर्भात त्यांच्यापर्यंत जाऊन आपण ती माहिती द्यावी। याच्याकरता आपण जनसंवाद यात्रा त्या ठिकाणी आपण काढतोय आणि त्याची सुरुवात आपण बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या कोल्हापूर असन किंवा नगर असन एक जिल्ह्यातून कडून चालू करून महिनाभर आपण ती यात्रा आपल्या चालू ठेवणार आहे। आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी। मी परत एकदा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या जयंतीला त्या बिवडी या ठिकाणी आपण येऊन मानवंदनेकरता उपस्थित राहावं। खास करून जय मल्हार क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जातीने त्या ठिकाणी यावं आणि त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या राजाला मानवंदना द्यावी असं या ठिकाणी मी आवाहन करतो। थांबतो। जय मल्हार, जय उमाजी।